पुढची एक ब्रेकिंग बातमी। जम्मू काश्मीरमध्ये एकूण 120 पेक्षा अधिक दहशतवादी हे सक्रिय आहेत। 110 पेक्षा जास्त पाकिस्तानी दहशतवादी आहेत आणि उर्वरित 10 हे स्थानिक आहेत। जवळपास 75 दहशतवादी हे काश्मीरमध्ये ऍक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे। 50 दहशतवादी जम्मू परिसरामध्ये असल्याची ही माहिती आहे। मागील 2 वर्षांमध्ये वेगवेगळ्या चकमकीत 144 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। यामध्ये 2024 मध्ये 70 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये आपल्या सुरक्षा दलांना यश आलंय। तर एकूणच जो हल्ला झाला पहलगाममध्ये त्यानंतर आता सुरक्षा दलानं वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन सुरू केलेले आहेत आणि याच संदर्भातली ही माहिती आपण बघतोय। गेल्या 2 वर्षांमध्ये चकमकीमध्ये 144 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये आपल्या जवानांना यश आलंय। तर 2024 चा जर विचार केला तर 70 दहशतवाद्यांना आतापर्यंत ठार करण्यात यश आलंय। सध्याची परिस्थिती जर पाहिली तर जम्मू काश्मीरमध्ये सध्या 120 पेक्षा जास्त दहशतवादी हे सक्रिय असल्याचं कळतंय। त्यामुळे निश्चितपणे हा एक धोका मानला जातोय। यापैकी काही जण हे पाकिस्तानमधले आहेत, 110 पाकिस्तानी आहेत, तर उर्वरित 10 हे स्थानिक म्हणजे जम्मू काश्मीरमधले आहेत, अशी ही माहिती आता सुरक्षा दलांकडून समोर आली आहे। तर दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये ही मोहीम आता अधिक तीव्र होताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवरती आता वेगवेगळा तपास करत असताना ही मोठी माहिती समोर येते आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सूरज, ही खरं तर मोठा आकडा आहे हा, 120 पेक्षा जास्त दहशतवादी या भागामध्ये सक्रिय आहेत। पाहिलं तर हा संपूर्ण परिसर हा पाकिस्तानच्या म्हणजे पीओके ऑक्युपाइड काश्मीर याच्याशी लागून आहे आणि यामध्येच हे दहशतवादी या जंगलांमध्ये लपलेले असतात। आपले जे सराव असतो तो ते देखील करत असतात। या एकूणच हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या गव्हर्नमेंटकडनं ऍक्टिव्ह मोडमध्ये येत या संपूर्णचा आढावा घेतला असता जवळपास 120 दहशतवादी हे सध्या ऍक्टिव्ह असल्याचं कळतंय आणि त्यामध्ये 110 हे पाकिस्तानी तर 10 ते 20 हा अंदाजे आकडा आहे। जे इथले लोकल सपोर्टर्स आहेत ते त्यांचे आहेत आणि त्यापैकीच एक हल्लेखोर हा असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे हा आकडा मोठा आहे आणि याला आता कुठेतरी छळ देण्याचं काम हे भारतीय यंत्रणांकडनं केलं जाईल। त्यामुळे या दहशतवाद्यांचा लवकरच नायनाट करण्याचा प्रयत्न हा आपल्या सरकारकडून केला जाईल। यामिनी, अगदी धन्यवाद सूरज माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।